नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण बघताय एबीपी माझा. आणि सध्याच्या मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवरती जोरदार वादंग महाराष्ट्रामध्ये आहे. समाज मन अस्वस्थ आहे आणि याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत खासदार आणि महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते, भाजपचे नेते छत्रपती उदयनराजे भोसले. उदयनराजेजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझावर. माझा पहिला प्रश्न, सद्य परिस्थितीबद्दल काय नेमक्या मनात भावना आहेत, काय वाटतंय तुम्हाला? पहिलं तर आपण जे म्हणाल ना, मी माझी बांधिलकी लोकांशी आहे, कुठल्या पक्षाची नाही. बरं. आणि पक्ष कुठला जरी असला तर तो लोकांच्या जीवावरती अवलंबून असतो. बरोबर. आणि त्या लोकांचा आदर आपण न केला तो कोण करणार? आणि दुसरी गोष्ट की जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, सर्व धर्म समभाव, सगळ्यांना समान त्यांचे राईट्स मिळाले पाहिजे. बरोबर आहे. त्याच धर्तीवरती ह्या लोकांनी जर मागणी केली की मराठा आरक्षण हे ते, मला एक कळत नाही, म्हणजे माझ्या बुद्धीला पटतच नाही. आणि जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मी कधीच सहन करत नाही, कोणी पण असू दे. बरं. पण धनगर समाज असू दे, मुस्लिम समाज असू दे, माळी असू दे, कोण एवढे ह्या जाती कोणी निर्माण केल्यात? पहिल्या होत्या का जाती? नव्हत्या. ते कामाच्यामुळं ते ह्या जाती तयार झाल्या. आता मला सांगा, ही संपूर्ण आता मराठा समाज आज त्यांचं जे काय म्हणजे त्यांची मागणी जी आहे ते आरक्षणाच्या बाबतीत, कोर्ट म्हणजे काय मला अजून कळलं नाही. मी कोर्टाचा अवमान करत नाही, पण कोर्ट म्हणजे काय? माणसंच असतात ना, तुमच्या आमच्यासारखीच माणसंच असतात. मग ती माणसं त्यांना कळायला पाहिजे ना. हितनं विचार करायच्या अगोदर हितनं बाय हार्ट विचार करायला पाहिजे. त्या समाजावरती, ह्या समाजात प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे. एवढंच प्रामाणिक अपेक्षा माझी, अजून काय. पण महाराज, उदयन महाराजजी, एक विषय असा येतोय की ज्या प्रकारे केस मांडली गेली पाहिजे होती ती मांडली गेली नाही वगैरे असा आरोप विरोधकांकडून, म्हणजे आपल्या पक्षाकडून आणि अन्य विरोधक करतायत. नेमकं कुठे चुकलं असं वाटतंय तुम्हाला सरकारकडून? हे बघा, नाही एक लक्षात घ्या, कोण चुकलं नाही चुकलं मला त्या तपशिलात जायचं नाही. बरं. माझं प्रामाणिक एकच आहे मत आहे. मग कुठलं, आणि तुम्ही मला प्लीज कुठल्या पक्षाचं म्हणून लेबल लावू नका. बरं. मी सर्वसामान्य लोक आहेत, त्यांच्या जीवाशी मी असतो. मला बाकी काय माहीत नाही. पण एकच सांगतो तुम्हाला आपल्याला की जे कोण काय बोलत असेल ना, हे ते जात, पहिले 4 जाती होत्या, ब्राह्मण, क्षत्रिय, वैष्णव, शूद्र. म्हणजे जे काम करायचे होते त्यातनं मग आता जात, पोट जात, ही जात, ती जात, ही जाता जाता जात नाही, तिला जात म्हणतात. बरोबर. कशाला निर्माण झाल्या? आज लोकांमध्ये संपूर्ण दरार निर्माण झाली. आज कोणी कोणाचं हे बघत नाही. लहानपणी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, लहानपणी तुमचे जेवढे मित्र होते, तुम्ही काय ते बघून गोट्या खेळताना किंवा विट्टी खेळताना तुम्ही ती काय जात बघितली होती का? आज मला सांगा ना, आज काय अवस्था झाली. बरोबर. ते एकमेकाची तोंड बघायचे बंद झाले. बरोबर आहे. अहो, जनावर परवडले, माणसं परवडत नाही. जी. पण उदयन महाराजजी, मग या विषयाच्या बाबतीत राजकारण होतंय असं अनेक जण म्हणतायत. मराठा क्रांती मोर्चाचे काही म्हणतायत की केंद्र आणि राज्य यांच्यामधला विसंवाद, भाजपला क्रेडिट मिळू नये म्हणून काँग्रेस आताच्या सरकारने काही केलं नाही असं विखे पाटील म्हणालेले. तुम्हाला काय वाटतं, असा काही श्रेयवाद चाललाय? नाही, ह्याच्यात श्रेयवाद कोणी घेऊच नाही आणि कोणाचा काही संबंध पण नाही. कोणी पण असू दे, हे असू दे, ते असू दे, हा पक्ष, पण प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो मिळालाच पाहिजे. बरं. मला बाकी काय माहित नाही.
आणि नाही मिळालं तर उद्रेक होणारच. आणि उद्रेक झाला जबाबदार कोण? ही येणार आहेत सगळी. आता श्रेयवाद कोण घेतंय, हे मला मिळालं त्याला पाहिजे ह्याच्या, मला त्याचे काय घेणं नाही. पण ह्याचं श्रेयवादाचं तुमच्या पायात आज लोकांचे किती मानानी होती त्याचा कधी विचार केलाय कधी? बरोबर आहे. हार्ट विचार केला पाहिजे लोकांनी. अजून काय? उदयनराजेजी, एक आणखी प्रश्न असा आहे की या आघाडी सरकारनं 2019 नंतर सत्तांतर झालं आणि आताचं हे 3 पक्षांचं आघाडी सरकार आहे, त्यांनी हा विषय ज्या प्रकारे हाताळायला हवा होता तो नीट हाताळलाय असं आपल्याला वाटतं आजच्या घडीला? खरं सांगू का? हो. माझं डोकं बधीर झालंय. का? तर मला जे वाटतं मी तुम्हाला बोलून दाखवतो. माझा मुलगा किंवा माझी मुलगी हो 2 घास जे खातात ते प्रत्येकाला मिळाले पाहिजे ह्या मताचा मी आहे. आता ह्यांचं काय आघाडी तिघाडी फिगाडी काय असेल ते आपल्याला काय घेणं देणं नाही. त्यांना वाटतं ना त्यांनी करून दाखव. मग का लोक इथं बिचारे का गोरगरीब का तुम्ही त्यांना का दानियल धरलं? बरं, ह्याचं उत्तर द्या ना. हे काय ह्याचं उत्तर कोण देणार? कधी देणार? ह्या जन्मीच जे आपण ह्या जन्मी करतो ह्या जन्मी आपल्याला फेडावं लागतं. या सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. बरं. उदयनराजेजी, एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जो फक्त समाजामध्येच नाही, म्हणजे मराठा समाजामध्येच नाही, महाराष्ट्रात चर्चेला जातोय. आता हे जे काही पुन्हा एकदा मराठा आंदोलन उभं राहत आहे, पुन्हा एकदा असंतोषाचा उद्रेक न्यायचा आहे पुढे, त्याला नेतृत्व हवंय. हे नेतृत्व उदयनराजे महाराज करणार का संभाजीराजे छत्रपती करणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले दोघांनी करावं. आपण व्यक्तिशः याकडे कसं पाहता? एक लक्षात घ्या, पहिलं म्हणजे प्लीज हात जोडून विनंती आहे तुम्हाला की मला महाराज म्हणू नका. ऐकून घ्या. संभाजीराजेंनी करू द्या नाही तर कोणी करू दे, प्रश्न मूलभूत प्रश्न जो आहे ना ते टॅकल करणं किंवा त्याच्यावरती शिरकाव करणं ते महत्वाचं आहे. नाही तर तो खदखदच राहणार. पण उदयनराजेजी, मग नेतृत्व कोण? नेतृत्व तर हवं, कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो, कोणीतरी वडीलधारी माणूस लागतो. तो वडीलधारा माणूस कोण? मग एवढ्यात मला म्हातारं करू नका वडीलधारी. पण जे माझ्या मनाला पटतं ते मी करतो. आजपर्यंत करत आलोय, उद्याही करणार आणि भविष्यात सुद्धा त्यात बदल होणार नाही. मी काय पॉलिटिशियन नाही. हे राजकारण बिरकारण आपल्याला काय घेणं देणं नाही. जे मी बोलतो तेच करतो, जे माझ्या मनाला पटतं तेच करतो, बाकी काही करतो. आणि अन्याय कोणावरती जो होत असेल, आता ओघाने आता जर मराठा समाजाचं आरक्षणाचा विषय आला, निश्चितपणे करणार, उतरणार. तुम्ही याबद्दल उदयनराजेजी, तुम्ही याबद्दल मराठा क्रांती मोर्चा, ठोक मोर्चा, मराठा आणखी काही मोर्चे आहेत यांच्या समन्वयकांशी बोलताय, संवाद साधताय? आपण काही मीटिंग वगैरे घेणार आहात लवकरच या बाबतीत? बघू आता काय, सगळ्यांची चर्चा चालली आणि ह्याच्यात कोणी राजकारण आणून नाही. जसं बाकीच्या समाजाला न्याय मिळाला तसं ह्या समाजाला, ओघाने मी मराठा समाजातला आहे म्हणून असं तेवढं त्या समाजापुढं मला मर्यादित ठेवू नका. मी मनापासून सांगतो तुम्हाला, मला जे सगळ्या बाबतीत आदरयुक्त संपूर्ण जे काय असेल ते सगळं मी करत असतो आणि कुठेही कमतरता पडत नाही. उदयनराजेजी, जोपर्यंत श्वास आहे, हो, जोपर्यंत मी जिवंत आहे. हो. उदयनराजेजी, एक मुद्दा असाही उपस्थित झाला होता स्थगिती मिळाल्यानंतर
शरद पवारांनी असा पर्याय मांडला की अध्यादेश पुन्हा पास करावा सरकारनं आणि इम्प्लिमेंटेशन सुरू ठेवावं आरक्षणाचं. हा पर्याय तुम्हाला पटतोय? याच्यातून मार्ग सुटेल असं वाटतं आपल्याला? मला एक कळत नाही की ह्याच्यावरती एवढी चर्चा होणं गरजेचं नाही. त्या लोकसंख्येच्या ह्याच्यावरती जे काय असेल हे ठरवलं कोणी? पवार साहेबांनी ठरवलं नाही, मी नाही ठरवलं, कोणी नाही. मग सगळ्यांना जर न्याय मिळायचं तर ते ह्यांना पण मिळू दे ना, मराठा समाजाला. का नाही? का लोकांनी ते हे झालं म्हणजे हे का ते वंचित राहिले पाहिजे मला सांगा ना. बरं. आज त्यांच्या पण कुटुंबातले प्रत्येकाच्या जसं कुटुंबात मुलं बाळं असतात, आज त्यांना प्रत्येकाला वाटतं की आपण पुढे जाऊन हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे मुलं. आणि आरक्षणामुळं जर हे होत असेल तर इट्स नॉट फेअर ना. तेवढं. पण उदयनराजेजी, त्याच्यात अडचण अशी होते की तुम्ही जसं मगाशी म्हणाला की कोर्टातल्या लोकांनी सुद्धा हृदयाने विचार केला पाहिजे, पण नियम समोर येतात, मग ती इंदिरा साहनी केस समोर येते, मग 50% मर्यादा समोर येते, मग सामाजिक मागासले मराठा सामाजिक मागास आहेत की नाही ते ठरवावं लागतं. आर्थिक गरिबी वेगळी, सामाजिक मागासले पण वेगळं. मग या मुद्द्यांचं काय करायचं उदयनराजेजी? काय बोलू? का बोलू, कशासाठी बोलू, कोणाशी बोलू, हा प्रश्न मला आता पडलाय. आज मला एक तुम्ही आपल्याला विचारतो मी प्रश्न. ठीक आहे, कायदे बनवले कोणी? देवाने बनवले, माणसानेच बनवले. तुम्ही अमेंडमेंट्स करता, हे करतात, ते करतात, ते ऑर्डिनन्स येते, ठीक आहे. मग ऑर्डिनन्सचं काय गरज आहे? स्ट्रिक्ट ऍक्शन. ऑर्डिनन्सचं काय गरज आहे? यू शुड टेक स्ट्रिक्ट ऍक्शन ना. बाकी काय? आणि कोणी सांगण्यापेक्षा लोकांना कळत नाही का? लोक ऐकणार आहे का? उद्या जर उद्रेक झाला तर काय काय करणार तुम्ही? कोण हँडल करणार लोकांना? बरं. पोलीस हँडल करू शकते, आर्मी हँडल करू शकते. मग आणि ते उद्रेक कशामुळं? जर त्यांच्यावरती अन्याय होत असेल, ऍक्शन रिॲक्शन होणारच ना. मला त्याची भीती वाटते. मला बाकीचं हे बाकीचा विषय हा जो आहे ना, त्यापेक्षा त्याची मी पुढचा विचार करतो. बरोबर आहे जी. उदयनराजेजी, तुम्ही जे आता म्हणाला थेट ऍक्शन घेतली पाहिजे, काहीतरी एक मुद्दा तड लावली पाहिजे, याचा अर्थ प्रसंगी आपल्याला आरक्षणाची व्याख्या बदलावी लागेल, त्या दृष्टीने संविधानामध्ये बदल करावे लागतील असं आपण सूचित करतायत. असं करावं लागेल आपल्याला एक समाज म्हणून? अहो ऐका माझं, तुम्ही जुने मित्र आहात, ऐका. बोला बोला. संविधान कोणी लिहिलं? माणसानेच लिहिलं ना. कोणीतरी लिहिलं असेल. बरोबर आहे. मग त्याच्यात जे काही योग्य वाटतं ते प्रत्येकाला मिळालं पाहिजे ना. त्यात काय मागणी तेवढीच आहे ना ह्या मराठा समाजाची. अजून काय त्यांची मागणी आहे? जसं तुम्ही आरक्षण बाकीच्या समाजाला दिलं त्या पद्धतीने ह्यांना पण द्या ना, मराठा समाजाला. नाही उदयनराजेजी, आपली भावना चांगली आहे, आपली भावना न्याय मिळवून देण्याची आहे. पण मी पुन्हा म्हणजे तुम्हाला ते आवडणार नाही, पण ते सारखं, कारण कायद्यावरतीच देश चालतोय आणि तो शेवटी कायदा लिहिलेला आहे म्हणून त्याची मर्यादा आहे. कुणाला मागास ठरवायचं ते आहे. आता उदाहरणार्थ मराठ्यांना एसीबीसी आरक्षणाचा जरी भाषा वापरली जात असली तरी आपल्या ओबीसी बांधवांना वाटते की हे अल्टिमेटली सगळं आरक्षण आपल्याचकडे येणार आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांचं काही वेगळं मत आहे. हे मतभेद कसे मिटवायचे? मगाशी आपल्याला मी सांगितलं ना, 4 जाती होते, 4 मुलं होते. जो शिकला, पूजापाठ करत तो झाला ब्राह्मण, जो संरक्षण करायचा तो झाला क्षत्रिय, जो व्यापार करायचा झाला वैष्णव, आणि त्याला बाकीचं काय करायचं शूद्र. आज ह्या 4 जातीचं
जात पोट जात हे म्हणजे म्हणजे माझ्या बुद्धीलाच पटत नाही. मी कधी जातपीत बघितले नाही आणि मला त्या बाबतीत मला समजत पण नाही. म्हणजे कधी कधी असं वाटतं आज एवढा मोठा विशाल भारत देश, हो एवढ्या जाती जमातीतले पोट जात ही जात ती जात हो एवढं असताना सुद्धा आज मला सांगा कुठला एक देश दाखवून द्या की हो अजून अखंड आहे ना. मग तुम्ही जातीच्या ह्याच्यावरती तुम्ही आता तुकडे करणार का देशाचे? बरं. असं होत नाही ना. असं आणि होता कामा नाही. उदयनराजेजी, मग या बाबतीत जे विरोधात जाणारे आहेत, ज्यांच्या विरोधी याचिका कोर्टामध्ये प्रलंबित आहेत मराठा आरक्षणाला चॅलेंज करणाऱ्या, अशा व्यक्तींशी किंवा अशा समूहाशी, म्हणजे उदाहरणार्थ ओबीसीमधले शेणगेंसारखे नेते परवा मुंबईत पत्रकार परिषद झाली, या मंडळींशी तुम्ही काही संवाद साधणार आहात? नाही, मला कोणाशी संवाद साधायची काही गरज वाटत नाही. बरं. त्यांचा अँगल काय असेल तो त्यांचा अँगल आहे. माझा अँगल मी तुम्हाला सांगितलं. ओबीसी ते मला अजून कळत नाही. ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास, मला कोणी अधिकार दिला दुसऱ्याला सांगायचं की मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तू मागासवर्गीय? कोणी अधिकार दिला नाही ना. मग कशाला सगळे आज त्यांना त्यांचं काय ते पॉलिटिकल अँगल, मला आपण कधी पॉलिटिक्स केलं नाही, आपल्याला त्यातलं काही कळत नाही. आणि ह्या विषयावरती तुम्हाला सांगतो ना, तर सरकारने जर हे केलं ठीक आहे, नाहीतर राजकारणाला राम राम म्हणणार आहे आणि राजीनामा देऊन टाक. बस झालं. तुम्ही या मुद्द्यावरनं राजीनामा द्यायचं म्हणताय उदयनराजे? ही फार मोठी बातमी ठरेल. काय म्हणालात आपण नेमकं? अहो माझी बातमीच असते आणि मी बोलतो ते मनापासून बोलतो. हो. मी कधी राजकारण केलं नाही आणि ह्या मुद्द्यावरती जर राजीनामा द्यायचा झाला तर देणारच, वाटेल त्या परिस्थितीत. आणि केवळ मराठा समाजासाठी नाही, तर बाकी कोणावरती अन्याय होत असेल तर त्यांच्यासाठी सगळ्यांना, ऑल जेवढे आता हे दरार जी आणि हे निर्माण झाली त्या सगळ्यांना केंद्रबिंदू मानून पहिल्यापासून तळ हाताच्या फोडावरती सगळे हे कधी मी बघितलं नाही हा कुठला त्या जातीतला ह्या जातीतला. पण वेळ आली कोणावरती अन्याय होत असेल द्यायला लागलं तर ठीक आहे ना. काय फरक पडतो? काय राहून तरी पदावर राहील, काय राहून काय उपयोग काय मला सांगा. तर काय होत नसेल तर मग काय करायचं? उदयनराजे, आपण फार मोठं विधान केलेलं आहे. याची चर्चा आता महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. माझा एक प्रश्न होता आपल्याला. कालच आम्ही दृश्य बघत होतो, तुम्ही आणि छत्रपती संभाजीराजे संसदेच्या आवारात असतानाची दृश्य होती ती. आरक्षणाच्या बाबतीत आपल्या दोन छत्रपती घराण्यांमध्ये, आपल्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये, तुमच्यामध्ये आणि छत्रपती संभाजीराजेंमध्ये काही चर्चा होते का? आपण कसा विचार करताय? आपण दोघे मंडळी तुम्ही कसा विचार करताय? पहिलं म्हणजे वयाने मी संभाजींपेक्षा मोठा आहे. हो. हे दिसायला धाकटा दिसतो पण वयाने मोठा आहे. पण ते जे बोलले हे त्यामुळं काय त्याच्यात हे नाही, काय त्याला म्हणतात, विसंगती काय नाही. फक्त एकच आहे हो की ते जे करतात ते चांगलं हे कार्य करतात ते. आता मी माझ्यापुरतं मर्यादित मी बोलू शकतो. दुसरं माझा धाकटा भाऊ जरी असले ते, तर मी त्यांच्या वतीने काय बोलू शकत नाही. आणि त्याच पद्धतीने जे काय हे असेल माझं मी मत आपल्यासमोर मांडलं. उदयनराजेजी, मला आठवतंय तुम्ही एकदा विधान केलं होतं की जर का असाच अन्याय होऊ लागला तर मी नक्षल्यांचं सुद्धा लिडरशिप करायला कमी करणार नाही. आणि परवाच एक विधान आलं होतं, बहुधा पुण्यामध्येच काही संघटना म्हणाल्या की अशा प्रकारे जसा विरोध होतोय आरक्षणाला, मराठा तरुण कदाचित नक्षलवादाकडे वळतील. तुम्हाला अशी भीती वाटते, काळजी वाटते? ते होणारच ना. अन्याय झाला तर मग प्रतिकार होणारच ना. बरं, त्यात काय.
ऍक्शन रिॲक्शन मग आपल्याला सांगितलं. हम्म. म्हणजे म्हणजे त्यात काय कोणाला नवल वाटायचं काय कारण नाही की असं का घडलं, हे का घडलं. जे घडणार आहे त्याला थांबवण्याचं काम सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे ना. हम्म. कोणी पण असू दे, कुठल्या जाती जमातीतला काय जे असलं तर मी जातभीत काय मानत नाही. हो. पण झालं तर काय करणार, कोण थांबवणार. मी नाही थांबवू शकणार, एवढंच सांगतो. हम्म. तुम्हाला असं दिसतंय पण माझं मराठा कोणी ऐकणार नाही एवढं. पण उदयनराजेजी, तुम्हाला असं दिसतंय मराठा तरुण इतका प्रक्षोभ त्यांच्या मनात दाटलेला आहे, ते अशा कुठल्या मार्गावर जातील असं काही चित्र बनतंय, असं वाटतंय आपल्याला? वेळच सांगेल ना. मी काय सांगणार, मी काय भविष्य सांगू शकत नाही. कळल, टाइम विल टेल ना. व्हॉट कॅन आय से. उदयनराजेजी, आपण म्हणालात की आपण कुठल्याही पक्षाशी निगडीत नाही आहेत आणि ते खरंच आहे. उदयनराजे स्वतःच एक पर्सनॅलिटी आहेत, पण तरी सुद्धा शेवटी याच्यामध्ये पक्षाचा संबंध येतो, केंद्र सरकार राज्य सरकारचा संबंध येतो. नाही महाराष्ट्र शासनातले पक्ष म्हणतात की केंद्रानं सुद्धा याच्यामध्ये पार्टी व्हायला हवं होतं, केंद्रानं जरा मदत करायला होती, जरा लावून धरायला होतं. तुम्हाला वाटतंय काहीतरी केंद्राकडे पण बोट दाखवलं पाहिजे महाराष्ट्राच्या नेत्यांनी? अहो मला सांगा ना, ही जेवढे खासदार आमदार फिमदार जे असतील ही कोणाच्या जीवावरती आहे, लोकांच्या जीवावरती. आज तुम्ही लोकांचं जर व्यवस्थित तुम्ही त्यांचं जर काळजी घेतली तर ते तुमची काळजी घेणार. नाहीतर पायधळी तुडवायला वेळ लागत नाही. ज्यांच्या जीवावरती आपण निवडून जातो, ज्यांच्या तुम्ही जर तेच हे कुठलं केंद्र आणि राज्य, कुठलं राज्य आणि केंद्र, बरं मला सांगा. आज मला सांगा, आज लोकांच्या अपेक्षा आहेत प्रत्येक लोकप्रतिनिधींकडनं की असं झालं पाहिजे हे ते. तुमच्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला म्हणजे माझ्यासारख्यांना सुद्धा निवडून देतात. हे कशा करता? बरं की बाबा हे काहीतरी करतील आणि त्यांनी जर केलं नाही आणि ते निष्फळ ठरले बरं तर मग लोक काय करणार? बरं असं आहे ना. देवेंद्रजी, इकडे उदयनराजेजी, इकडे महाराष्ट्रामध्ये एक वेगळाच गोष्ट घडते. कालच देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली एबीपी माझावरती. त्याच्यावरती त्यांनी असं म्हटलं की या आरक्षणाच्या सगळ्या विषय राहायला बाजूला, माझ्यावरतीच टीका होते आणि माझ्यावरती ब्राह्मण म्हणून टीका होते. असं काही एक जातीवाद आपल्याला बघायला मिळतोय महाराष्ट्रात? अहो नाही, देवेंद्र गोड पोरग आहे, तुम्हाला सांगतो. मुख्यमंत्री माझ्याशी वयाने लहान आहे, माझा चांगला मित्र आहे. तुम्ही त्यांचं नाव राजे भोसले किंवा पाटील किंवा जाधव असतं तर मला सांगा एवढं. आज तुम्ही बघा ना व्हॉट इज डन. तुम्ही लोक म्हणजे हे माझ्या बुद्धीला पटत नाही, ते मी बोलत पण नाही. बरं, ब्राह्मण म्हणजे आता त्याची काय चूक आहे का? तो ब्राह्मण समाजात जन्माला आला. आज मला सांगा, आज त्यांनी एवढे स्कीम्स राबवल्या, फार कोणी पण असू दे, जात आणि हेच आहे. माणूस कर्तृत्वानी आणि कार्याने मोठा होत असतो. बरं, माणूस ह्याच्याने मोठा होत नाही कुठल्या पदावरती गेल्यानंतर. अहो काल जर कोण असेल या पदावरती, लोक दुसऱ्याशी त्या मिनिस्टर कोण असेल किंवा आमदार खासदार कोण असेल, त्या केंद्रीय असू द्या मंत्री किंवा राज्यमंत्री, ते पदावरनं खाली गेले, लोकांचा विसर पडतो. बरं, लोक अजून सुद्धा वसंतदादा पाटलांना दादांना एवढं हे, मग का तुम्ही लोकांच्या मनात घर करा ना. बरोबर आहे. आज अजून काय बोलू, म्हणजे काय बोलण्यासारखं काय येतं काय? उदयनराजेजी, एक आत्ताचा ताजा विषय मी नाही ना, आपल्या त्याला जात म्हणतात. उदयनराजे, एकदम ताजा विषय आहे. आता पोलीस भरती, बंपर आणि मेगा पोलीस भरती होणार आहे. हो, आणि त्या पोलीस भरतीच्या बाबतीत पुन्हा आक्षेप असा नोंदवला जातोय की एकीकडे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असताना आता लगेच पोलीस भरती करायची गरज काय होती, कारण त्याच्यामध्ये मराठा आरक्षण नसणार आहे. आपल्याला या बाबतीत काय वाटतं? पोलीस भरती पुढे ढकलली पाहिजे? नाही, त्यावर मी काय भाष्य करणार नाही. कारण कसं आहे, मगाशी सगळं मी जे बोललो आपल्याशी, तर त्यात सगळं आलं. हे पोलीस ही किरकोळ गोष्टी येतो.
तुम्ही जर माणसात माणूस ठेवला तर माणसं तुमच्यावर राहणार. माणसात माणूस ठेवलं नाही तर जनावरं बरे आहे ना माणसांपेक्षा. अशी वेळ आली आता. काय बोलायचं आता. उदयनराजेजी, एक मुद्दा या बाबतीत हा पण आहे, मी मगाशी विचारला होता पण परत विचारतो कारण मला इकडे लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. उदयनराजेंनी मराठा समाजाचं सगळ्या मोर्चाचं नेतृत्व करावं, कारण मोर्चामध्ये सुद्धा क्रांती मोर्चा, ठोक मोर्चा, आणखी काही मोर्चे आणि समन्वयक वगैरे तयार झालेले. त्यांना एका चेहऱ्याची गरज आहे. उदयनराजेंनी आता हे स्वीकारावं किंवा उदयनराजे आणि संभाजीराजेंनी एकत्र यावं अशी मोठ्या प्रमाणात मागणी येते माझ्यासमोर. म्हणजे मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवू शकतो. त्या मागण्यांचं काय करायचं मराठा समाजाच्या? ऐका एक मिनिट. पहिलं तर एक मिनिट. संभाजी राजे आणि मी आम्ही काही वेगळे नाही. त्यांनी करावं, माझं त्याबद्दल काही दुमत नाही. श्रेयवादात मी काय पडत नाही. पण एकच आहे, ते जे करायला लागणार ते मी करणार. मग कुठली जात बीत न मानता ते करणार. मराठा आरक्षण असेल, धनगरांचं असू दे, ह्याचं त्यांचं कुठल्या, त्यात कुठं मी कमी पडत नाही. एवढंच आपल्याला सांगतो. उदयनराजेजी, एक वेगळा प्रश्न विचारतो. हे सगळं राजकारण बाजूला सोडा, पण आज मराठा समाजाची स्थिती, त्यांना मोर्चे काढावे लागत आहेत. एकीकडे कोरोनासारखी सुद्धा स्थिती आहे. एखादा मराठा कार्यकर्ता तुमच्याकडे आला, तरुण तुमच्याकडे आला, तर तुमच्या भावना काय असतात? काय वाटतं तुम्हाला? वाईट वाटतं. डोळ्यातनं म्हणजे अश्रू येतात, पाणी टिपके पडतात. का तर ह्या लोकांनी कुठं जायचं, कुठं जायचं. म्हणजे कित्येक वेळा मी स्वतः गाडीतनं कुठं बाहेर निघालो, लोक मला थांबून हात केला, मी थांबतो, त्यांना विचारतो काय. ते मला विचारतात आम्ही काय करू, काय उत्तर देऊ. आय एम स्पीचलेस. काय उत्तर काय देऊ. बोबडी सगळी बळून जाते. काय बोलणार आता. उदयनराजेजी, शेवटचा प्रश्न विचारतो आपल्याला. सकल मराठा समाजाला छत्रपती उदयनराजे काय संदेश देतील? काय म्हणायचंय आपल्याला? काय सांगायचंय त्यांना? संपूर्ण मराठा समाज कार्यक्रम आज बघत असेल, हा तुमचा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचेल. काय सांगाल तुम्ही? काय सांगणार त्यांना. काय बोलण्यासारखं काय ह्या बाकीच्या लोकांनी काय ठेवलंच नाही. काय बोलू, काय बोलू, कोणाशी बोलू, कसं बोलू आणि का बोलू, हा प्रश्न मला पडलाय. त्यांना मी काय संदेश देणार. एवढं पण मी काय विचारवंत नाही की त्यांना संदेश देणार. मी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना पाया पडतो, तेच विचारतो. मी मनातल्या मनात ते एकच प्रश्न विचारतो की कसं काहीतरी म्हणलं आम्हाला काय काय करायचं. आय डोंट नो. हे वाईट वाटतं. आणि त्यांना उपदेश कोणी करून ते काय थांबणार नाही. जे करायचं ते करणारच. त्यात हे करोनाचं आलंय, त्यात अजून लोक त्रासून गेलेत. आता त्या पार्श्वभूमीवरती लोक जगले पाहिजे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त एकच, बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, एवढंच काम राहील. आणि लोकांनी त्याचा बोध घेऊन हे केलं पाहिजे. उदयनराजेजी, शेवटचे दोन प्रश्न विचारतो. मला कल्पना आहे आपण खूप वेळ दिलाय आम्हाला. शेवटचे दोन प्रश्न. एक सारथी संस्थेबद्दलचा सुद्धा आहे. सारथी संस्थेच्या काम आता थेट अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली असणार आहे. त्या बाबतीत आपल्याला काय वाटतं? आधीच्या सरकारची स्कीम होती म्हणून या सरकारने दुर्लक्ष केलं सारथीकडे? मी काय म्हणतो, ह्यांच्याकडे आता सगळे बॉडीगार्ड्स बंदुका काढा आणि ह्या जेवढे स्टुडंट्स आहेत ना सारथीचे, कोळ्या घालून मारून एकदा मारून तर टाका ना. नाहीतर काहीतरी चांगला निर्णय घ्या ना. मग त्यांनी कुठं जायचं. नाहीतर वाडगं तरी द्या त्यांच्या हातात, भीक मागत बसतील. काय बोलू अजून. राग येतो.
राग एवढ्यासाठी की त्यांचं काय चुकलं, त्यांनी कुठं जायचं, हो. कोणाकडे न्याय, आणि ज्यांच्याकडे न्याय मागायला ते जर न्याय देत नसतील तर त्यांनी करायचं काय? उदयनराजेजी, अगदी शेवटचा प्रश्न, या अशा अशांत आणि अस्वस्थ परिस्थितीमध्ये हे सरकार पूर्ण टिकेल असं आपल्याला वाटतंय किंवा हे सरकार राहावं? शेवटचा प्रश्न. तुम्हाला सांगू का, तुम्ही लोकशाही आणली, तुम्हाला लोकशाही पाहिजे होती, हो. घ्या लोकशाही. लोकशाहीतले राजे बघतायत तुम्ही, राजेशाही असती ना तर मग दाखवलं असतं. म्हणून माझं एकच म्हणणं आहे, अन्याय होत असेल तर ह्या लोकशाहीतल्या राजांनी राजासारखं वागून तसं हे केलं पाहिजे. लोकांच्या माध्यमातून तुम्ही निवडून जाता, तेवढं भान तुम्ही टाकलं पाहिजे आणि प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे. नाही तर मग आणा राजेशाही, मग मी दाखवतो काय करायचं काय नाही. उदयनराजेजी, आपण अतिशय मोठी विधानं केलेली आहेत, त्याची चर्चा चालू राहील. लोकशाहीला जमत नसेल तर सरळ राजेशाही आणावे, मग जे करायचं ते आम्ही करून दाखवू असं म्हणतात उदयनराजे. खूप खूप आभार उदयनराजेजी, आपण आम्हाला वेळ दिला, एबीपी माझाला वेळ दिला, खूप खूप आभार. तुमचं हे सगळं म्हणणं सकल मराठा समाजासाठी उत्साह, Thank एक you very प्रकारे much. धन्यवाद. सगळ्या सकल मराठा समाजासाठी ही तुमची मुलाखत महत्वाची ठरेल. धन्यवाद उदयनराजेजी. नाही. आणि एक ऐका एक बोला. आणि टेक केअर ऑफ युअर सेल्फ. करोनाचं हे प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ. सगळ्यांना एकच विनंती आहे, आपण खूप स्वतःची काळजी घ्या. ओके, धन्यवाद. तर हे होते छत्रपती उदयनराजे, ज्यांनी आज अनेक महत्त्वाचे खुलासे केले, मोठी विधानं केलेली आहेत. या सगळ्या प्रकारात आरक्षणासाठी, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती राजीनामा द्यावा लागला तर मी राजीनामा सुद्धा देईन. या लोकशाहीला जर का जमत नसेल राजासारखा न्याय देणं, तर राजेशाही आणा, म्हणजे आम्ही न्याय देऊन दाखवू असं सुद्धा ते म्हणालेले आहेत. आणि त्याचवेळी सारथीच्या प्रश्नावर त्यांनी अत्यंत उद्वेगाने म्हटलेलं आहे की न्याय देता येत नसेल तर गोळ्या तरी घाला किंवा हातात कटोरा तरी द्या, किंवा त्या निमित्तानं तरी ते लोक जगू शकतील. उदयनराजेंच्या असंतोषाची दखल सरकारला घ्यावी लागेल. तुर्तास आपण मात्र इथे थांबायचंय. पाहत राहा एबीपी माझा.